हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनचे काही प्रश्न पाहणार आहोत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1, गिव्ह द करेक्ट वर्ड फॉर फ्रेज ए कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. गिव्ह द करेक्ट वर्ड फॉर फ्रेज ए कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. अराजकता, गोंधळ. ए कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट. तर याचं वन वर्ड सबस्टिट्यूशन काय येईल? ए कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड गव्हर्नमेंट, ज्यालाच आपण अराजकता, गोंधळ असे म्हणतो. तर ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. Anarchy is the correct answer. Anarchy means a complete absence of law and government. अराजकता, डिसऑर्डर, मेस, गोंधळ. ठीक आहे. त्यानंतर ऑटोक्रॅसी काय आहे? तर गव्हर्नमेंट बाय वन पर्सन. गव्हर्नमेंट बाय वन पर्सन, हुकुमशाही. गव्हर्नमेंट बाय वन पर्सन इज ऑटोक्रॅसी, म्हणजेच हुकुमशाही. डेमोक्रॅसी, लोकशाही. गव्हर्नमेंट बाय द पीपल. गव्हर्नमेंट बाय द पीपल इज डेमोक्रेसी, लोकशाही. Aristocracy, aristocracy is the government by nobles. The government by nobles is aristocracy, and the complete absence of law and government is anarchy. ठीक है. Next question, choose the correct one word substitution for the phrase a person who studies the celestial bodies at night is. A person who studies the celestial bodies at night is a meteorologist, an astronomer, an astrologer, a philosopher. A person who studies the celestial bodies at night is. रात्री खगोलीय पिंडांचा, ताऱ्यांचा अभ्यास करणारा व्यक्ती. तर काय म्हणतात अशा व्यक्तीला? तर अशा व्यक्तीला म्हणतात खगोलशास्त्रज्ञ. An astronomer. ऑप्शन बी विल बी करेक्ट आन्सर. An astronomer is a person who studies the celestial bodies at night. ठीक आहे. त्यानंतर ॲस्ट्रोलॉजर इज ज्योतिषी, अँड फिलॉसॉफर इज तत्वज्ञानी, अँड मटेरिओलॉजिस्ट मीन्स हवामान शास्त्रज्ञ. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, ए पर्सन हु हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेबिट. ए पर्सन हु हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेबिट. पे ऑफ हिज डेबिट. पॉपर, बेगर, इनसॉल्वंट, डेबिटर. ए पर्सन हु हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेबिट इज ऑप्शन सी, इनसॉल्वंट. इनसॉल्वंट इज ए पर्सन हु हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेबिट. घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकणारा, दिवाळखोर, त्यालाच म्हणतात इन्सॉल्वंट. त्यानंतर पॉपर म्हणजे पॉपर मीन्स गरीब, बेगर भिक्षुक, भिकारी, अँड इन्सॉल्वंट दिवाळखोर, बँकरप्ट, आउट ऑफ कॅश. ए पर्सन हु हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेबिट, अँड डेबिटर इज कर्जदार, देणेकरी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, गिफ्ट ऑफ द गॅब मीन्स टॉकिंग, रायटिंग, लाइंग और रनिंग. तर गिफ्ट ऑफ द गॅब मीन्स प्रभावीपणे बोलण्याची कला. ऑप्शन ए, टॉकिंग. गिफ्ट ऑफ द गॅब मीन्स प्रभावीपणे बोलण्याची कला. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, ए वुडन स्टँड ऑन विच ए डेड बॉडी इज कॅरिड. ए वुडन स्टँड ऑन विच ए डेड बॉडी इज कॅरिड. सिमेटरी, बियर, बायर, कारकास. ए वुडन स्टँड ऑन विच ए डेड बॉडी इज कॅरिड. लाकडी स्टँड ज्याच्यावर डेड बॉडी नेतात, ज्यालाच आपण तिरडी म्हणतो. तिरडी, शवपेटी. तर त्याला म्हणतात ऑप्शन बी, बियर. ए वुडन स्टँड ऑन विच ए डेड बॉडी इज कॅरिड इज बियर. तिरडी, शवपेटी. सिमेटरी मीन्स स्मशानभूमी, दफनभूमी. बायर, खरेदी करणारा. कारकास म्हणजे कारकासचा अर्थ होतो जनावराची डेड बॉडी, जनावराचं मृत शरीर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ए पर्सन हु लव्ज हिज कंट्री. पर्सन हु लव्ज हिज कंट्री. मिलिटंट, पेट्रियट, एक्स्ट्रीमिस्ट, नॅशनलिस्ट. ए पर्सन हु लव्ज हिज कंट्री. देशावर प्रेम करणारा, देशभक्त. तर त्याला म्हणतात ऑप्शन बी, पेट्रियट. पेट्रियट मीन्स देशभक्त. त्यानंतर मिलिटंट मीन्स अतिरेकी, एक्स्ट्रीमिस्ट अतिरेकी, नॅशनलिस्ट राष्ट्रवादी, राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारा, नॅशनलिस्ट. अँड पेट्रियट मीन्स ए पर्सन हु लव्ज हिज कंट्री, देशभक्त. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द ॲक्ट ऑफ लुकिंग बॅक अपॉन पास्ट इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स. द ॲक्ट ऑफ लुकिंग बॅक अपॉन पास्ट इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स. लुकिंग बॅक अपॉन पास्ट इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स. ॲनालिसिस, क्रिटिकल, हिस्टॉरिकल, रेट्रोस्पेक्शन. तर घडून गेलेल्या गोष्टींचं चिंतन करणे, सिंहावलोकन. तर त्याला म्हणतात रेट्रोस्पेक्शन. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. The act of looking back upon past events and experiences is retrospection.
झालेल्या गोष्टींचं चिंतन करणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. वन हू इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स. वन हू इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स. मेटिक्युलस, आर्टिसन, इमॅक्युलेट, पेट्रियॉट. तर आपण आत्ताच बघितलं पेट्रियॉट देशभक्त, इमॅक्युलेट निर्दोष, इरिप्रोचेबल, फॉल्टलेस, फ्लॉलेस, ब्लेमलेस. ब्लेमलेस, फॉल्टलेस, फ्लॉलेस, निर्दोष. त्यानंतर आर्टिसन कुशल कारागीर. सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. वन हू इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स इज मेटिक्युलस. बारीक सारीक गोष्टीबद्दल फार जागरूक असणारा, मेटिक्युलस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ए फर्टाइल स्पॉट इन डेझर्ट वेअर वॉटर इज फाउंड. ए फर्टाइल स्पॉट इन डेझर्ट वेअर वॉटर इज फाउंड. फॉरेस्ट, ग्रीनरी, ग्रीन व्हॅली, ओएसिस. वाळवंटातील पाणी असणारा फर्टाइल स्पॉट म्हणजेच वाळवंटातील हिरवळीचा प्रदेश जेथे पाणी सापडते. तर अशा प्रदेशाला म्हणतात ऑप्शन डी ओएसिस. ए फर्टाइल स्पॉट इन डेझर्ट वेअर वॉटर इज फाउंड इज ओएसिस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. द ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस. द ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस. ॲबॉरिजिन्स, स्लेव्स, ओरिजिनल, मास्टर्स. एखाद्या ठिकाणचे मूळ रहिवासी, आदिवासी. तर त्याला म्हणतात ऑप्शन ए ॲबॉरिजिन्स. ॲबॉरिजिन्स म्हणजे दी ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ दी प्लेस, एखाद्या ठिकाणचा मूळ रहिवासी, आदिवासी. स्लेव म्हणजे गुलाम, ओरिजिनल मूळ. ठीक आहे, सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. ए मॅन हू स्पेंड्स टू मच. ए मॅन हू स्पेंड्स टू मच. ए स्पेंडथ्रिफ्ट, ए वेस्टर, ए स्पेंडर, अन अनइकॉनॉमिकल मॅन. ए मॅन हू स्पेंड्स टू मच. ए मॅन हू स्पेंड्स टू मच चा अर्थ होतो उधळा माणूस. उधळा माणूस, खर्चिक व्यक्ती, उधळपट्टी करणारा. तर अशा व्यक्तीला म्हणतात ए स्पेंडथ्रिफ्ट. ऑप्शन ए, ए स्पेंडथ्रिफ्ट इज ए मॅन हू स्पेंड्स टू मच. खर्चिक व्यक्ती, उधळा माणूस, उधळपट्टी करणारा. याचं सिनोनिम येते प्रॉडिगल. प्रॉडिगल, एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट अँड प्रॉडिगल आर सिनोनिम्स ऑफ स्पेंडथ्रिफ्ट. ठीक आहे, त्यानंतर ए स्पेंडर मीन्स खर्च करणारा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ए स्पेशलिस्ट इन डिसीजेस अँड डिफेक्ट्स ऑफ द आय. ए स्पेशलिस्ट इन डिसीजेस अँड डिफेक्ट्स ऑफ द आय. ओस्लर, ऑक्युलिस्ट, ऑप्टिशियन, ऑप्टिक्स. तर ए स्पेशलिस्ट इन डिसीजेस अँड डिफेक्ट्स ऑफ द आय म्हणजे नेत्रतज्ञ. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर, ऑक्युलिस्ट. ए स्पेशलिस्ट इन डिसीजेस अँड डिफेक्ट्स ऑफ द आय इज ऑक्युलिस्ट, नेत्रतज्ञ. ऑप्टिशियनचा अर्थ काय होतो? चष्मे तयार करणारा, नेत्रचिकित्सक म्हणजे ऑप्टिशियन. अँड ऑप्टिक्स, सायन्स ऑफ लाईट और साईट, सायन्स ऑफ साईट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ए पर्सन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. ए पर्सन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. थिस्ट, अथिस्ट, सेप्टिक, फॅनेटिक. तर ए पर्सन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड इज थिस्ट. ईश्वराचे अस्तित्व मानणारा. ईश्वराचे अस्तित्व मानणारा. ए पर्सन हू बिलीव्स इन दी एक्झिस्टन्स ऑफ गॉड. तर अशा व्यक्तीला म्हणतात ऑप्शन ए थिस्ट. थिस्ट म्हणजे आस्तिक. थिस्ट म्हणजे आस्तिक. रिलिजियस, रिलिजियस, बिलीवर, बिलीवर, थिस्ट. ठीक आहे, अथिस्ट म्हणजे नास्तिक. अँड फॅनेटिक म्हणजे धर्मांध, धर्मवेडा. झिलॉट, झिलॉट मीन्स फॅनेटिक. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. Plutocracy is. Plutocracy is government by the rich, government by the nobles, government by the officials, government by the people. Plutocracy. प्लुटोक्रॅसीचा अर्थ होतो श्रीमंतांचे सरकार, श्रीमंतांचे सरकार, धनिकशाही. तर याला म्हणतात गव्हर्नमेंट बाय द रिच. प्लुटोक्रॅसी इज गव्हर्नमेंट बाय द रिच. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर गव्हर्नमेंट बाय द नोबल्स काय असते? तर अरिस्टोक्रॅसी. अरिस्टोक्रॅसी इज गव्हर्नमेंट बाय द नोबल्स. त्यानंतर गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स, ब्युरोक्रॅसी. ब्युरोक्रॅसी इज गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स, नोकरशाही. त्यानंतर गव्हर्नमेंट बाय द पीपल, डेमोक्रॅसी. डेमोक्रॅसी इज गव्हर्नमेंट बाय द पीपल, लोकशाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रॅटिस? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रॅटिस? To be grateful, to be paid well, to be paid later, without payment. What is the meaning of gratis?
तर ग्रॅटिसचा अर्थ होतो फुकट, मोफत, फ्री. तर काय येईल ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. मीनिंग ऑफ ग्रॅटिस इज विदाउट पेमेंट. ऑप्शन डी. विदाउट पेमेंट इज फ्री, फुकट, ग्रॅटिस. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू.